नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल 55-60 बाबतचा 23 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे शिक्षक भरती 2022 संदर्भात आणि त्याचा परिणाम शिक्षक भरती 2025 वरती सुद्धा होणार आहे. मित्रांनो आणि शिक्षकांनो, तुम्ही जर या शिक्षक भरतीमध्ये आहात, वाट पाहत आहात, तर 100% तुम्हाला याचा बेनिफिट होणारच आहे. डायरेक्टली असेल किंवा इनडायरेक्टली असेल, परंतु छाया अँड अदर वर्सेस महाराष्ट्र राज्य आणि इतर 26 याच्यामध्ये जो मुंबई खंडपीठानं निर्णय दिला होता त्याच्यामध्ये तो क्वॅश करण्यात आलेला आहे, म्हणजे तो रद्द करण्यात आलेला आहे. जो मुंबई खंडपीठानं निर्णय दिला होता शिक्षक भरती 2022 संदर्भात 14 फेब्रुवारी 2025ला तो क्वॅश करणं म्हणजे तो रद्द करण्यात आलेला आहे. आणि या पिटिशनरला मात्र या शिक्षक भरतीमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. सोबतच जे उमेदवार कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. गुणवत्तेनुसार टीईटीचा जरी तुम्ही लाभ घेतला असला तरी सुद्धा TAIT मध्ये टीचर्स ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स टेस्टमध्ये तुम्हाला गुणवत्तेनुसार ओपनचं मेरिट क्रॅक करता येणार आहे. असा महत्त्वपूर्ण सुप्रीम कोर्टाचा निर्णय नुकताच आलेला आहे आणि त्याचा बेनिफिट सर्वच उमेदवारांना होणार आहे. आणि जे उमेदवार कॅटेगरीचे आहेत, हे व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी मात्र आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, कारण जे आतापर्यंत होत होतं त्याच्यामध्ये बदल गरजेचा होता आणि बदल झालेला आहे. परंतु टेन्शन सुद्धा वाढलेलं आहे, कारण याद्याच डायरेक्ट रिवाइज करायला या निर्णयानुसार डायरेक्ट थेट सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला. मित्रांनो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. याचा जो येणारे ॲडव्हर्स इफेक्ट आहे, चांगले इफेक्ट आहेत, जी सध्याची शिक्षक भरती होऊ घातली आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार आहेत याच्या संदर्भात आयुक्त कार्यालय, मंत्रालय याच्याशी आपण स्वतः पाठपुरावा ग्राउंडवरचा श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशाम आणि आमचे सर्व पदाधिकारी करणार आहेत आणि तुमच्यापर्यंत दूध का दूध, पाणी का पाणी घेऊन येणार आहोत. ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्याला बेनिफिट मिळायलाच हवा. परंतु ते सर्व करत असताना जे शिक्षक भरतीचे उमेदवार ताटकळत आहे, चातकाप्रमाणे भरतीची सेल्फ सर्टिफिकेशन कडून वाट पाहत आहेत, त्यांच्यावरती काय परिणाम होणार आहे महत्त्वाचं असतं ते म्हणजे राईट टू लिबर्टी. आणि जेव्हा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं तेव्हा मात्र उमेदवार हा सुप्रीम कोर्टात जातो. इथं मात्र मुंबई खंडपीठानं यांची याचिका होती ती मात्र फेटाळून लावली होती आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये याच्यासाठी अपील करण्यात आलं होतं आणि त्याचा निर्णय आलेला आहे. आणि त्यामुळे सुधारणा करण्यात यावी यादीमध्ये TIT 2022चे आहे असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसार यादीमध्ये सुधारणा कशी करता येईल हे सुद्धा शालेय शिक्षण विभागाकडे चॅलेंजिंग जॉब आहे. कारण 23,000 प्लस शिक्षक भरती 2022-23च्या शिक्षक भरतीमध्ये झालेली आहे आणि त्या शिक्षकांमध्ये ओपन कॅटेगरीचे किती उमेदवार आहेत, जे कॅटेगरीचे उमेदवार होते ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत, ते इंटरव्ह्यू राऊंडमध्ये असो, ओपन सिक्रेट आहे इंटरव्ह्यू राऊंड कसा होतो, किंवा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये असो, कन्व्हर्जन राऊंड असो, कन्व्हर्टेड राऊंड असो, उर्दू मिडियमचा तो राऊंड असो, कोणताही असो, याच्यामध्ये त्यांना मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये स्वजिल्ह्यामध्ये येण्याची सुद्धा इथं संधी मिळत आहे. सोबतच जे यादीमध्ये जो सुधारणा करण्यात सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एवढंच आहे, जे उमेदवार कॅटेगरीचे उमेदवार आहेत ते जर लांब गेले असतील किंवा त्यांचं मार्क्स कमी होते, त्यांना मार्क्स जास्त होते, म्हणून त्यांच्याच जागेवरती ओपनच्या उमेदवारांनी जर तिथं नियुक्ती घेतली असेल तर मात्र ती जी जागा आहे ती मात्र कॅटेगरीच्या उमेदवाराला मिळणार आहे. आणि हे सर्व शालेय शिक्षण विभागाला येत्या काही दिवसातच हे बदल करायचे आहेत. परंतु शालेय शिक्षण विभाग कसं काम करतं आपल्याला माहिती आहे, भरतीला वर्षानुवर्ष लागतात, त्यामुळे ही सर्व प्रोसेस आहे ती एक कंप्लीट करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग वेळ काढू शकतं, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा अंतिम निवाडा आणि डायरेक्ट थेट आदेश दिलेला आहे तो म्हणजे खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात सांगितलेला आहे. कोणाचा करायला सांगितलेला आहे? ज्या आरक्षित उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवारांपेक्षा कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत त्यांचा समावेश खुल्या प्रवर्गाच्या यादीत करायला सांगितलेला आहे. त्यामुळे अर्थातच जे उमेदवार 2000 शिक्षक भरती 22च्या
कट ऑफ वरती आहेत, म्हणजे एकदम बॉर्डर लाईन वरती आहेत, त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रीयन कट ऑफ थांबलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आता एक नवीन संधी निर्माण झालेली आहे. त्यांना सुद्धा शिक्षक भरतीमध्ये शालेय शिक्षण विभाग कशा प्रकारे इन करते हे सुद्धा पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यांच्या हक्काची नोकरी त्यांना मिळण्याची संधी मात्र उपलब्ध झालेली आहे. कारण गुणवत्तेपेक्षा कोणती गोष्ट, कोणती कॅटेगरी मोठी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि पवित्र पोर्टल हे पवित्रच ठेवायचं असेल तर मात्र गुणवत्तेला पर्याय नसावा. आणि हीच टॅगलाईन 2022च्या शिक्षक भरतीमध्ये कोडण्यात आली होती, पुसण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं ते रिइन्स्टेट केलेलं आहे आणि इथं मात्र न्याय मिळवलेला आहे. सोबतच जे याचिकाकर्ते आहेत त्यांना मात्र इथं दिलासा मिळालेला आहे. आणि त्यांना मात्र या प्रकरणातील या सर्व उमेदवारांना या निर्णयाचा लाभ घेऊन त्यांना त्या गुणवत्ता यादीमध्ये समावेश करणं म्हणजे अर्थातच त्यांना हक्काची नोकरी 2022च्या शिक्षक भरतीमध्येच लागणार आहे. मित्रांनो, जेव्हा हा जो निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतात. तो म्हणजे जे आता हे याचिकाकर्ते आहेत ते आता इन होणार आहेत, म्हणजे त्यांची आता काही नंबर ऑफ संख्या असेल. सोबतच आपल्याकडे जे उमेदवार बॉर्डर लाईनवरती आहेत त्यांना सुद्धा इन केलं जाणार आहे, म्हणजे जे इन आहेत त्यांना बाहेर केलं जाणार आहे. राईट. वास्तविक पाहता त्याच्यामध्ये जे उमेदवार लागलेले आहेत त्यांना बाहेर करण्यासाठी असं कोणतंही निर्णय याच्यामध्ये झालेला नाही, हे लक्षात घ्या. परंतु शिक्षण सेवकांना जे त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर मिळालेली आहे त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आणि ते आपण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण ते जर समजून घेतलं तरच तुमच्या लक्षात येणार आहे. अटी व शर्ती दिल्या होत्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या, त्या फक्त आपण बघून घ्या. कारण शिक्षण सेवक म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल किंवा ॲस्पिरंट म्हणून TAIT 2025चे असाल किंवा तुम्ही 22च्या शिक्षक भरतीमध्ये लागलेले असाल तरी सुद्धा तुम्ही ह्या सर्व गोष्टी ध्यानात घेणं तितकंच गरजेचं आहे. पहिली अट होती पदस्थापनी ठिकाणी 1 महिन्याच्या आत रुजू व्हावे लागेल आणि कोणताही प्रवास भत्ता अनुदेय राहणार नाही. सोबतच उच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील शिक्षक पदभरतीशी संबंधित अन्य प्रलंबित असलेल्या याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तुम्हाला ही नियुक्ती देण्यात येत आहे शिक्षण सेवकांनो. त्यामुळे इन केस उद्या शालेय शिक्षण विभागाने ठरवलं ओपन कॅटेगरीच्या उमेदवार ला काढायचं आणि नवीन जो कॅटेगरीचा उमेदवार बॉर्डर लाईनवरती होता त्याला घ्यायचं तर ते काढू सुद्धा शकतात. परंतु इथं तुम्हाला अजून एक पुढचं सांगते, मी स्वतः ॲडव्होकेट आहे म्हणून एकदा तुम्ही लागलेल्यांना काढणं इतकं सहजासहजी नसतं. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडे भरपूर जागा आहेत. इव्हन 80% पदभरतीला मान्यता होती, त्याच्यामध्ये त्यांनी 70%च पदभरती केलेली आहे. 10% अजून कपात करण्यात आली. बराच सगळा गोंधळ केलेला आहे. यांच्याकडे जागा आहेत, ते ह्या मुलांना ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतात इव्हन 2022च्या शिक्षक भरतीमध्येच. आणि सध्या 25च्या शिक्षक भरतीमध्ये वाट पाहणाऱ्या उमेदवारांवरती त्यांच्या जागेवरती हा परिणाम तितकासा होणार नाहीये. परंतु जेव्हा शिक्षण सेवकांना याच याचिकेनुसार जेव्हा सांगितलेलं आहे की त्यांना आता आपल्या जिल्ह्यामध्ये येण्याची मोठी संधी मिळते, हे लक्षात घ्या मित्रांनो. शिक्षण सेवकांना 2025च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा संधी मिळणार आहे. 2025च्या शिक्षक भरतीला या निर्णयाचा 100% लाभ होणार आहे, कारण गुणवत्तेला पर्याय नाहीये. त्यामुळे अर्थातच अभिनंदन सर्वांचं, 2022 मधील सर्व अभियोग्यताधारकांचं, सोबतच 2025 मध्ये शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांचं. कारण ह्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन 2025च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा करण्यात येणार आहे आणि ते करावंच लागणार आहे, त्यामध्ये वादच नाहीये. परंतु आता लक्षात घ्या, शिक्षण सेवक जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये येतील आणि 2025च्या शिक्षक भरतीमध्ये लागले तर मात्र त्यांना हा जो क्लेम आहे त्यांचा म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जायचा तो सोडून द्यावा लागणार आहे. मला वाटतं बट ऑब्वियस तुम्ही शिक्षक आहात त्यामुळे तेवढं तर आपलं म्हणजे डोकं चालतंय की बाबा अर्थातच तुम्ही जेव्हा दुसरीकडे नोकरीसाठी जाणार आहात दुसऱ्या परीक्षेतून तेव्हा तुमचा तिथून क्लेम जाणार आहे. आणि कारण मित्रांनो 2025च्या शिक्षक भरतीला इतकासा वेळ लागणार नाहीये. शालेय शिक्षण विभाग फुलसे तयारीमध्ये आहे. तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, इव्हन यूट्यूब बालुशा माने म्हणून सर्च करा. आजच दादा भुसे यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे नुकतंच 2 महिन्यात पवित्र पोर्टल शिक्षक भरती पूर्ण करू, त्यांचं स्टेटमेंट ॲज इट इज आपण टाकलेलं आहे. शालेय शिक्षण विभाग पूर्णतः तयारीला लागलेला आहे. 4 जिल्ह्याची संच मान्यता अतिरिक्त पूर्णतः होऊन आज हजारो जागा आहेत. गडचिरोली सारख्या डिस्ट्रिक्टमध्ये जर आज 1,500 ते 2,000च्या
पटीने जर पद रिक्त असतील तर जो उमेदवार शिक्षक भरतीमध्ये 25च्या कुठंही जायला तयार आहे त्याच्यामध्ये संधी आहे. इव्हन कमी मार्क्स असतील त्यांना सुद्धा संधी आहे. फक्त प्राधान्यक्रम व्यवस्थित देता यायला हवं. त्याच्यासाठीच आपण टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅच घेऊन आलेलो आहोत. आणि A+ गुरु प्ले स्टोअरमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला हे सर्व किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला जर गरज वाटली तर मात्र तुम्ही ह्या प्राधान्यक्रम कसे द्यायचे, आपली योग्य निवड कशी करायची याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मित्रमैत्रिणींनो, कम टू द पॉईंट. आता हे जे सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलेलं आहे ते शालेय शिक्षण विभाग किती दिवसामध्ये इम्प्लिमेंटेशन करणार आहे? मित्रांनो, शालेय शिक्षण विभाग याच्याबद्दल पूर्णतः विचार करेल. याच्या संदर्भात ते एखादी समिती गठीत करेल आणि समिती गठीत करून किती उमेदवार आहेत, त्याचे बेनिफिशरी किती आहेत, नवीन किती त्याच्यामध्ये होऊ शकतात याच्यावरती पूर्णतः विचार करणार आहे. आणि या प्रोसेसला नाही म्हटलं तरी येणाऱ्या काळामध्ये 5 ते 6 महिने हे घेऊ शकतं, कारण सुप्रीम कोर्टामध्ये अशी कोणतीही डेडलाईन दिलेली नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल TET सुप्रीम कोर्टानं 1 सप्टेंबर 2025च्या निर्णयानं पूर्ण राज्यभर नव्हे पूर्ण देशभर आज बंधनकारक केलेली आहे, परंतु तिथं त्यांना सूट दिली होती 2 वर्षाची. आता हा निर्णय इम्प्लिमेंटेशन करत असताना त्यांनी कुठंही असं ते दिलं नाहीये की बाबा एवढ्या दिवसामध्ये त्यांना करायचं आहे. आणि शालेय शिक्षण विभागाला तर हेच हवं असतं. आज तुम्ही कितीही म्हणाल की हे चांगलं झालं वाईट झालं, परंतु शालेय शिक्षण विभागाला असंच पाहिजे असतं, कुठं ना कुठं थांबायला हवं. जर मनात आणलं आणि जर ठरवलं तर शालेय शिक्षण विभाग 2025ची शिक्षक भरती येणाऱ्या 6 महिन्यासाठी ॲज इट इज थांबवू सुद्धा शकतं. परंतु त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगते, तसं आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून होऊ देणार नाही. उमेदवार एजबार होतात आहे, वर्षानुवर्ष वाट पाहतात आहे, डिग्र्यावरती डिग्र्या घेतलेल्या आहेत. शिक्षण सेवक सारखी जाचक अट त्यांना करावी लागते. येणाऱ्या काळामध्ये 2 एप्रिलला सुद्धा त्यांची याचिकेची सुनावणी होणार आहेच. त्यामुळे तोही जर अजून पॉझिटिव्ह निर्णय आला तर मात्र शिक्षण सेवकांना शिक्षकांना आपली बल्ले बल्ले असणार आहे. तुम्ही काळजी करू नका. 2025च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा हजारो पदं येणार आहेत. फक्त वेळेवरती व्हायला हवी. वेळेवरती झाली तर दुसरा टप्पा वेळेवरती होईल, कारण पुढच्या वर्षी ठरलेली टेट 4थी होणार आहेच. ते तुम्ही बदलू शकत नाही, कारण कोर्टाचे डिसिजन आहेत. त्याच्यामध्ये तुमचं आमचं दादा बाबा काका मामा आई आत्या असलं चालत नाही. ते त्यांना करावंच लागतं. आणि मित्रांनो, हा तर डिसिजन सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा डिसिजन 2025च्या शिक्षक भरतीसाठी स्वागतार्ह आहे. आणि अर्थातच TETमध्ये जर एखाद्या उमेदवाराने संधी घेतली असली तरी सुद्धा TITमध्ये जो त्याच्या गुणवत्तेच्या आधारे ओपनचं मेरिट सहज क्रॅक करू शकतो. त्यामुळे हा आता इथं थोडंसं तुमचं टेन्शन रिलॅक्स झालंच असेल. सोबतच जे 2022चे ओपनचे उमेदवार आहेत, 22च्या शिक्षक भरतीमध्ये शिक्षण सेवक म्हणून तुम्ही जिथे लागला असाल तिथं मात्र तुम्हाला आता तुमच्या जागेवरती जे बॉर्डर लाईनवरचे उमेदवार आहेत, कॅटेगरीचे उमेदवार आहेत, त्यांचं ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं आहे. जेव्हा त्यांना तिथं घेतलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला काढलं जाईल का, हा एक तुमच्या मनामध्ये सततचा घोरचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. परंतु माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार, माहितीनुसार आणि जे काही वकिलांशी मी बोललेले आहे त्याच्यानुसार शालेय शिक्षण विभागाशी आम्ही याच्या संदर्भातला मंत्रालय आयुक्त कार्यालयातला आम्ही फॉलोअप घेऊच, तुमच्यापर्यंत येऊ. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. ऑथेंटिक माहितीसाठी जसं गुणवत्तेला पर्याय नाही आहे तशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त हितच भेटते आणि हितच भेटत राहील. फक्त तुम्ही पाहत राहा. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. येस. तर मित्रांनो, यांना मात्र सहजासहजी त्यांना काढता येणार नाहीये. त्यामुळे त्यांना ऑलरेडी जागा शिक्षण विभागाकडे भरपूर आहे. त्यामुळे त्यांनीही सध्या उगी टेन्शन घ्यायची गरज नाही अजिबात सुद्धा. तुमचे जेवढे शिक्षण सेवक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कोणालाही टेन्शन देण्याचे असे खूप सारे लोक येतील, काम करतील, परंतु याचा काही फायदा होणार नाही. ज्या याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतलेली आहे त्यांचं योगदान अतिशय बहुमूल्य आहे. आज आमच्यासारख्या कॅटेगरीतल्या उमेदवारांना, हजारो उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. याच्यासाठी छाया मॅडम असतील किंवा सरगर सरांची जी पूर्णतः टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन, आभार. कारण आज हा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो ऐतिहासिक, हिस्टॉरिकल ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये आपल्या मेरिटनुसार, गुणवत्तेनुसार संधी मिळणार आहे. कोणत्याही प्रवर्गापेक्षा, कॅटेगरीपेक्षा गुणवत्ता ही मोठी असते. हे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं, जो बापाचा बाप आहे आणि ज्याच्याकडे न्याय मिळतोच त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाची पायरी चढली जाते, त्यांनी मात्र आज हा न्याय आपल्याला मिळवून दिलेला आहे.
तुमचं याच्या संदर्भातलं जे काही स्वतःची समीक्षण असेल किंवा तुमचे रिव्ह्यू असतील कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. परंतु अतिशय महत्त्वाचा योग्य निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलेला आहे. 22च्या शिक्षक भरतीमध्ये जे शिक्षण सेवक दूर गेलेले आहेत ते आपल्या राज्यामध्ये 100% येतील, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु विलिंगनेस असायला हवा. आणि जे उमेदवार सध्या बॉर्डर लाईनवरती आहेत त्यांना सुद्धा इन करायला सांगितलेलं आहे. शिक्षण विभाग त्यांना कशा पद्धतीने किती उमेदवारांना इन करते ते सुद्धा आता पाहण्यासारखं असणार आहे. त्याच्यामध्ये तो कॅटेगरीचा असायला हवा, त्याच्यामध्ये एलिजिबल असायला हवा. आणि जे उमेदवार ऑलरेडी इन आहेत ओपन कॅटेगरीचे त्यांच्यावरती कोणती गदा येते का हे सुद्धा पाहावं लागेल. सर्वांना संधी मिळेल, कोणावरती अन्याय होणार नाही. परंतु यस, TAIT 2025ची होणारी 2026मध्ये जून होणारी जी भरती आहे ती मात्र थांबू नये, त्याला वेळ लागू नये. याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, प्रयत्नशील राहू. आणि तुम्ही पाहत राहाल की येणाऱ्या काळामध्ये ही भरती स्टिप्युलेटेड टाईममध्येच झाली पाहिजे. सध्या वेगवान स्तरावरती हे सर्व EIEO काम करत आहेत आणि काम करतील, लवकरात लवकर पूर्ण करतील. संस्थांना लवकरात लवकर शिक्षक मिळतील, विद्यार्थ्यांना झेडपीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील. आणि शिक्षक देणं हे शासनाचं प्राथमिक कर्तव्य आहे. फक्त आपण त्याच्यासाठी त्यांना सहकार्य करणं सध्या गरजेचं आहे.